आज आपण करडईची भाजी कशी बनवायची याची रेसिपी बघणार आहोत। रेसिपी खूप सोपी आहे। अगदी 3 ते 4 मिनिटात ही भाजी तयार होते। भाकरीसोबत ही भाजी अप्रतिम लागते। रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा। हाय, मी संजना रेसिपीजमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। मी इथं 1 गड्डी करडईची भाजी घेतलेली आहे। ती स्वच्छ निवडून धुवून घेतलेली आहे। 1 ते 2 वेळा ही भाजी धुवायची आहे, म्हणजे याच्यातलं जे माती वगैरे असेल तर ते निघून जातं। बघू शकता अशा पद्धतीने मी फक्त पानं घेतलेली आहेत। आता ही भाजी आपल्याला बारीक कट करून घ्यायची आहे। बरेच जण ही भाजी आधी पाण्यामध्ये टाकून वाफवून ते पाणी फेकून देतात आणि त्याची भाजी बनवतात। आपण इथं तसं करणार नाही आहोत। आपण डायरेक्ट फोडणी टाकणार आहोत, त्याच्यामुळे या भाजीतले पौष्टिक गुणधर्म आपल्याला मिळतील। सगळी भाजी कट करून घ्यायची आहे। आता गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे मी। याच्यामध्ये फोडणीसाठी थोडंसं तेल घालायचं आहे। तेल थोडंसं एक्स्ट्रा घालायचं आहे आणि मी इथं 8 ते 10 पाकळ्या लसणाच्या ठेचून घेतले होते ते घालायचं आहे। अर्धा चमचा जिरं घालायचं आहे। 2 हिरव्या मिरच्या मी इथं कट करून घातलेल्या आहेत, ते सुद्धा घालायचं आहे। चांगलं एकत्र करायचं आहे। तुम्ही इथे मिरची ठेचून घातली तरी चालेल। हे एखादा मिनिट फ्राय झाल्यानंतर याच्यामध्ये 2 चमचे मी जाडसर शेंगदाण्याचा कूट घालणार आहे। कच्च्या शेंगदाण्याचा कूट वापरलेला आहे इथं मी। याला आता परत एकदा एखादा मिनिट फ्राय करून घेऊया। तुम्ही भाजलेला शेंगदाण्याचा कूट वापरला तरी चालेल। चांगलं एखादा मिनिट फ्राय झाल्यानंतर आता याच्यामध्ये आपल्याला कट करून ठेवलेली भाजी सुद्धा ॲड करायची आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे सगळं व्यवस्थित एकत्र मिक्स करून घेऊया। या भाजीमध्ये सुद्धा अजिबात पाणी घालायची गरज नाहीये। या भाजीला आपलं स्वतःचं पाणी सुटतं आणि त्याच्यामध्ये भाजी मस्त शिजते। सगळं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर बघू शकता तुम्ही भाजी आत्ताच अर्धी झालेली आहे। आता याच्यावरती एक प्लेट ठेवून याला 2 ते 3 मिनिटं वाफ देऊन घ्यायची आहे। 2 ते 3 मिनिटांनंतर झाकण काढून बघूयात आपण। बघू शकता मऊसूद अशी भाजी आपली शिजून तयार झालेली आहे। क्वांटिटी सुद्धा बघू शकता तुम्ही, एकदम अर्धी झालेली आहे। आपली करडईची भाजी तयार झालेली आहे खाण्यासाठी। ज्वारीच्या भाकरीसोबत खूप छान लागते। चपातीसोबतही तुम्ही खाऊ शकता। तर रेसिपी तुम्हाला आवडली का ते कमेंटद्वारे नक्की कळवा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सुद्धा प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर सुद्धा करा। आणि महत्त्वाचं म्हणजे माझे असेच नवनवीन रेसिपीची व्हिडिओ तुम्ही बघत राहा। त्या पद्धतीने रेसिपी तयार करून बघा आणि कमेंटद्वारे नक्की कळवा रेसिपी आवडले का नाही ते। परत भेटू एक नवीन रेसिपी घेऊन। तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी रहा। बाय।